हॅलो नमस्कार, मी आहे कोमल आणि नेहमीच्या आठवड्याप्रमाणे आजही नवीन विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आपण दर आठवड्याला एक व्हिडिओ बनवतो ज्याच्यामध्ये आजार आणि आजारातून बाहेर पडण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी ह्या आपण डिस्कस करत असतो. आजही तसंच आहे. मी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी परत एकदा आठवण करून देते, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण यासारखे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. चला तर मग रेडी आहात? आजचा विषय आहे बॅक्टेरिया आणि व्हायरस. बॅक्टेरिया आणि व्हायरस. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, व्हायरस म्हणजे विषाणू. बोथ आर डिफरंट फ्रॉम यू ऑल्सो नो. परंतु नेमकं आहे काही तेच तर जाणून घ्यायचं आहे ना. चला तर मग आपण पाहतो की जेव्हा आपल्याला कुठलंही इन्फेक्शन झालं तर बरेचसे सिम्पटम्स हे आपल्याला माहिती असतात. अगदी साधे सिम्पटम्स असतात, असं काही मोठं काही वेगळं लॉजिक नसतं. परंतु आपल्याला समजत नाही की आपल्याला बॅक्टेरियामुळे प्रॉब्लेम झाला आहे का व्हायरसमुळे, किंवा व्हायरल इन्फेक्शन आहे की बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे हे समजत नाही. याची दोन्हीची लक्षणं एकदम साधी असतात, सिंपल असतात आणि कळायला डिफिकल्ट असतात. पहिला पार्ट आहे जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया. बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरिया हा नजरेला आपल्याला दिसू शकत नाही. यामध्ये काही बॅक्टेरिया हे हानिकारक असतात, तसे काही बॅक्टेरिया हे आपल्या शरीरासाठी युजफुलही असतात. ज्याप्रमाणे आपल्या इंटेस्टाईनमध्ये म्हणजे आतड्यांमध्ये जे काही कृमी असतात किंवा जी काही बॅक्टेरिया तिथं असतील त्याच्यामुळे आपलं पचन करण्याची क्षमता वाढते किंवा पचन व्यवस्थित होतं. म्हणजे एकंदर काय की काही बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी योग्य असतात, काही बॅक्टेरिया हे अपायकारक असतात. आता दुसरा पार्ट आहे व्हायरस म्हणजे काय तर हेही सेम तसंच असतं, तेही स्प्रेड होतं, त्याचंही इन्फेक्शन आपल्या शरीराला होतं. तर व्हायरसचा प्रसार किंवा व्हायरल इन्फेक्शन कसं होतं, नाकावाटे, तोंडावाटे किंवा तोंडातील थुंक्यावाटे, विष्ठेवाटे जे काही आपले पार्टिकल बाहेर फेकले जातात, शिंके वाटे, त्याच्यामुळे हे स्प्रेड होण्याचे चान्सेस खूप मोठे असतात, खूप जास्त असतात. या व्यतिरिक्त उलटीतून निघालेले पार्टिकल हेही हानिकारक असतात. म्हणजे एकंदर काय की व्हायरल इन्फेक्शनमध्ये तोंडातील ड्रॉपलेट, नाकातून निघणारे, शिंकेतून ड्रॉपलेट, खोकताना निघणारे ड्रॉपलेट किंवा उलटी, विष्ठा ह्यातून जे पार्टिकल आपल्या शरीरातून बाहेर जातात त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन पसरण्याचे चान्सेस तेवढे वाढलेले असतात. त्यामुळे यासाठी नाकातोंडावर खोकताना, शिंकताना रुमाल घेणं खूप महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त उलटी किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर क्लीन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. किंवा आपण रेग्युलर आयुष्यामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये टिश्यू पेपर यूज करून व्यवस्थित डिस्कार्ड करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता तुम्ही पाहिलं असेल 2019मध्ये कोविड-19 आपण फेस केलं होतं, बरोबर. त्यामध्येही हेच होतं, शिंकणं, खोकणं, ताप येणं बेसिक लक्षणं होती, असं काही मोठं लॉजिक कुठलं नव्हतं. परंतु त्या ड्रॉपलेटमधून किंवा त्या शिंकण्यातून, थुंकण्यातून जे काही थेंब ते पार्टिकल हे व्हायरल पसरत होते आणि एकाचं इन्फेक्शन दुसऱ्याला होत होतं. सेम तसंच आहे. आता कोविडसारखंच खसरा आहे, इम्पॉक्स आहे, इन्फ्लुएन्झा, फ्लू असे बरेचसे आजार यामध्ये पसरतात. या व्यतिरिक्त तोंडावाटे किंवा खोकण्यावाटे निघणारे ड्रॉपलेट यामुळेही बरेचसे आजार पसरले जातात. आता बेसिक आपल्याला ठाऊक आहे की अँटीबायोटिक दिलं जातं, परंतु अँटीबायोटिक इज अ नॉट युजफुल फॉर अ व्हायरल इन्फेक्शन. अँटीव्हायरल इज अ नॉट युजफुल फॉर बॅक्टेरियल इन्फेक्शन ऑल्सो. आता हे झालं आहे, इन्फेक्शन तर झालं आहे, परंतु ओळखायचं कसं की बाबा हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे की व्हायरल इन्फेक्शन आहे, म्हणजे जीवाणूमुळे झालं आहे का विषाणूमुळे झालं आहे. ज्यावेळी आपल्याला असं वाटतं की आपल्याला इन्फेक्शन झालं आहे, आपण डॉक्टरकडे जातो. कुठलंही इन्फेक्शन आपल्याला झालं की आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर जेव्हा चेक करतात त्यानंतर आपल्याला एक प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट किंवा नाकाचा, घशाचा स्वॅब घेतला जातो. तिथले जे स्वॅब घेऊन ते आपण लॅबमध्ये पाठवतो की ह्याच्यात कुठला इन्फेक्शन रेट आहे, कुठलं इन्फेक्शन आहे, त्यानंतर ते मेडिकेशन द्यायला चालू करतात. त्यामुळं लॅब टेस्ट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. कारण कसं आहे, तुम्हाला काहीतरी एखादी गोष्ट होते आणि त्याला चुकीचं मेडिसिन देऊन फरक पडत नाही. त्यासाठी व्यवस्थित चेक करणं, आपण म्हणतो अरे डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर, परंतु हे एक मेडिसिनचा आणि हे एक ट्रीटमेंटचा पार्ट आहे. ब्लाइंडली कुठलेही मेडिसिन तुम्हाला देणं अनिवार्य नाही, योग्य नाही. त्यामुळे ब्लड वाटे, युरिन वाटे, मला वाटे किंवा नाकातील, तोंडातील, घशातील स्वॅब वाटे जे काही रिपोर्ट लॅबमध्ये येतात त्यानुसार ते मेडिसिन तुम्हाला देतात. कुठलंही मेडिसिन, कुठलंही अँटीबायोटिक तर त्याचे डोसेज तिथे लिहिलेले असतात. तर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, फार्मासिस्टकडून ते प्रॉपर तुम्ही लिहून घेणं तेवढंच अनिवार्य आहे आणि समजून घेणं तेही महत्त्वाचं आहे. कारण लहान मुलांमध्ये आपण पाहतो अँटीबायोटिकचे एक ड्राय सिरप येतात, ज्याच्यामध्ये पाण्याची एक लेवल असते, ती मिक्स करून कोमट पाणी टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये शेक करून ते बाळाला पाजलं जातं. अदरवाईज त्याच्यामध्ये एक डिस्टिल वॉटर हे प्रोव्हाइड केलेलं असतं की तुम्ही बाहेरील कंटॅमिनेटेड वॉटर बॉईल करून, थंड करून त्यामध्ये ओतण्यापेक्षा एक डिस्टिल वॉटर हे वरूनच तुम्हाला दिलेलं असतं अँटीबायोटिक जे ड्राय सिरप असतं त्याबरोबर. तर सेम
त्याचा व्यवस्थित यूज करणं, कसं मिक्स करणं, त्यानंतर शेक करून ते किती प्रमाणात घेणं, हे सांगण्याचं काम हे फार्मासिस्टचं असतं आणि समजून घेण्याचं काम तुमचं असतं. आता याच्या विरुद्ध म्हणजे व्हायरल इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक इज अ नॉट युजफुल फॉर अ व्हायरल इन्फेक्शन. तर त्यासाठी प्रॉपर तुम्हाला आरामाची गरज असते, कारण त्यामध्ये विकनेस, पेन होणं हे झालेलं असतं. अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग इज इम्पॉर्टंट. अदरवाईज तुम्हाला आराम घेणं, स्वतःच्या शरीराला हायड्रेटेड ठेवणं तेवढंच गरजेचं असतं, कारण व्हायरल इन्फेक्शनची लक्षणंही तशी असतात. तुम्हाला विकनेस येतो, शिंका येतात, ताप येतो, अंगातून खूप सगळं गेल्यासारखं फील होतं, सिकनेस जाणवतो. हे व्हायरल इन्फेक्शनची लक्षणं असतात. आणि जर या दरम्यान जर तुम्हाला पेन होत असतील, बॉडी पेन, बॉडी हेक किंवा हेडॅक, तर त्यानुसार तुम्हाला मेडिसिन पण डॉक्टर दिले जातात. तर ते घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. डॉक्टरचा सल्ला घेणं, योग्य फार्मासिस्टकडून मेडिसिन घेणं खूप 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 महत्त्वाचं आहे, जे की तुम्ही नागरिक म्हणून निश्चित ते योग्य कामगिरी पार पाडता. हे जे बॅक्टेरियल इन्फेक्शन अदरवाईज व्हायरल इन्फेक्शन आपण रोखू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला सेम जसं मी आधी सांगितलं की शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरणं, टिश्यू पेपरचा यूज करून टिश्यू पेपर हे डिस्कार्ड करताना योग्य ठिकाणी कचरापेटीत टाकणं, त्याबरोबर कुठेही आपला प्रसार होऊ नये याची काळजी घेणं, शिंकताना, खोकताना, याबरोबर थुंकताना बरेचसे लोक थुंका कुठेही थुकून देतात, तर तेही टाळणं. असे जर प्रकार रोखले तर निश्चितच या सगळ्या व्हायरल इन्फेक्शनवर आपण इलाज करू शकतो. या व्यतिरिक्त डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेले मेडिसिन आणि फार्मासिस्टने समजून सांगितलेले मेडिसिन हे प्रॉपर घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं, कारण त्याचा एक कालावधी असतो. एक मेडिसिन खाऊन बरं होणं असं नाही. प्रॉपर तुमचं इन्फेक्शन जर क्युअर करायचं असेल तर त्याच्यासाठी एक क्रायटेरिया आहे. काही दिवस असतात, सकाळ, दुपार, संध्याकाळ, जसं थ्राईस अ डे, ट्वाईस अ डे. मेडिसिनचे प्रकार आहेत, मेडिसिन प्रिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असतं, विथ फार्मासिस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं असतं, तर तेही घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त सरकारने काही डोसेज असतात जे सरकारने फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेले आहेत, की ज्याचा यूज करणं किंवा जे घेणं अनिवार्य आहे, ते महत्त्वाचं आहे फ्युचरसाठी, तर ते घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जे एकंदर काय व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन, जीवाणू आणि विषाणू यांच्यापासून झालेल्या इन्फेक्शनपासून आपण बरेही होऊ शकतो आणि क्युअरही होऊ शकतो आणि हे प्रसार रोखूही शकतो. म्हणजे सगळं काही तुमच्या हातात आहे, फक्त गरज आहे ते तुम्ही प्रॉपर करण्याची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. या व्यतिरिक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ह्याच्यासारखे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.